नमस्कार, मी संजीवनी. आम्ही गेलो होतो नंदेच्या घरी. तर नंदेने इथे टरबूज आणि खरबूज खायला दिले होते आणि त्या इथे स्वयंपाक बनवत होत्या. तर त्यांनी इथे ना भजी काढत होत्या आणि माझ्यासाठी त्यांनी व्हेज बनवलेलं आणि त्यांच्या भावासाठी त्यांनी नॉनव्हेज बनवलेलं. तर आम्ही त्यांना ना त्यांच्या माहेरी घेऊन जाण्यासाठी आणि माझ्या सासरी जाण्यासाठी आम्ही निघालो होतो. तर त्यांनी आमच्यासाठी खूप छान स्वयंपाक बनवलेला आणि कार्यक्रम असल्यामुळे आम्हाला गावी जायचं होतं. तर इथे त्यांचं छोटंसं असं किचन आहे. तर इथे देवघर असं छोटंसं पण खूप सुंदर असं छान किचन आहे आणि हा माझ्याच पसंतीचा फ्रीज घेतलेला त्यांनी आणि सगळं असं टापटीप छान मस्त ठेवलेलं. त्यानंतर इथे आम्ही जेवायला बसलो. तर त्यांनी इथे जेवणामध्ये भजी, कुरडई, पापड, ताक, शेवग्याची भाजी, भाकरी आणि एवढं एक पातेलं भरूनच कुरडई, पापड, भजी तळली होती त्यांनी. मग आम्ही इथे जेवत होतो, माझी भाची, नणंदबाई आणि आमचे साहेब. आणि मग त्यानंतर आम्ही 2 वाजता निघालो सासरी जायला. नणंदबाईला घेऊन चाललो होतो आम्ही गावाकडं. तर गावाकडं जाताना ना शिरसाळा नाही माजलगाव ते शिरसाळ्यापर्यंत सध्या रस्त्याचं काम चालू आहे. तर खूप रस्ता असा खराब आहे. तर खूप वेळ लागतो जायला आणि हा माजलगाव ते दिन रोडपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे. पण तिथून पुढे पण शिरसाळ्यापर्यंत रस्ता खराबच आहे. रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे गाडी खूप अशी दमाने चालवावी लागत होती. आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या मोठ्या नंदेकडे गेलो. तर इथे नंदेला ना आम्ही आहेर चढवला. तर इथे हळदी कुंकू लावून त्यांना अगोदर साडी दिली घालायला. मग त्यानंतर त्यांची ओटी भरली. तर त्यांना ना साडी खूप आवडली, छान आहे म्हणे साडी. तर साडी ही मी माझ्या पसंतीनेच घेतली होती. तर त्या 9 वार घालतात. मग त्यानंतर मी इथे ओटी भरली त्यांची आणि आम्ही आमच्या घरचे, माझ्या सासरचे, माझ्या 2 नंदा, आम्ही सगळेच गेलो होतो त्यांच्या घरी. कार्यक्रम होता नगरभोजनाचा. तर ओटी भरताना त्या म्हणत होत्या, अशी ओटी आमच्याकडे वेगळी भरतात, ही माझ्या माहेरकडची अशी ओटी भरतात.